श्रावण म्हटला की संपूर्ण भारतातून भाविक येतात ते महादेवाचं दर्शन घेण्यासाठी त्र्यंबकेश्वरामध्ये. आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण आहोत. आपण बघू शकतोय त्र्यंबकेश्वराची ही शिवलिंग, हे शिवलिंग असं वैशिष्ट्यपूर्ण असं शिवलिंग आहे. या ठिकाणी जी काही शिळा आहे ती शिळा न ठेवता या शिवलिंगामध्ये ब्रह्मा विष्णू महेश याचे त्रिगुणात्मक मूर्ती या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे इथलं दर्शन घेण्यासाठी भाविक वेगवेगळ्या प्रांतातून, देशातून, परदेशातून या ठिकाणी येत असतात. आणि आज मध्यरात्रीपासूनच म्हणजे आपण पहाटेपासून या ठिकाणी आपल्याला गर्दी दिसते. जवळजवळ 2 ते 4 किलोमीटरच्या रांगा या मंदिराच्या बाहेर लागलेल्या आहेत. पाऊस सातत्यानं असल्यामुळे भाविकांची तारांबळ उडते आहे. प्रत्येकजण वेगवेगळे रेनकोट घेऊन या ठिकाणी उपस्थित झाला आहे आणि रांगेमध्ये सर्वजण आपलं दर्शन या ठिकाणी घेताना दिसत आहेत. खरं म्हणजे संपूर्ण दिवस आज त्र्यंबकेश्वरामध्ये वेगवेगळ्या उत्सवांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दुपारी 4 वाजता त्र्यंबकराजाची पालखी काढण्यात येईल आणि रामकुंड वृषावर्तावर नेऊन त्या ठिकाणी त्यांचं स्नान या ठिकाणी करण्यात येईल. त्यामुळे आजचा पहिला श्रावण सोमवार असल्यानं मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला त्र्यंबकेश्वरमध्ये पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.